नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गाव सरपंच शरद भाऊ पवार व ग्रामपंचायतकडे स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या अर्जावर मासिक मीटिंगमध्ये गावातील सर्व अतिक्रमण काढण्याचा ठराव मंजूर करून घेतला व संबंधितांना नोटीस काढून रस्ते अडवून केलेली ताबेमारी व सार्वजनिक जागेवर ताबे व नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यावर बेकायदेशीर ताबेमारी केलेल्या अतिक्रमणाची सखोल माहिती घेऊन सर्व कागदपत्राची पडताळणी करून अतिक्रमणधारकांच्या ग्रामपंचायत दप्तरी असलेल्या बोगस बनावट खोट्या व तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या दिशाभूल करून केलेल्या नोंदी मासिक मीटिंगमध्ये रद्द करून घेतल्या व गावातील प्रमुख चौकातील धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यक्रमासाठी मोकळे करून वाहतुकीस अडथळा होणाऱ्या ग्रामपंचायताच्या मोकळ्या जागा बळकवण्याच्या हेतूने टाकलेल्या मोकळ्या टपऱ्या, पत्रा, शेड, बांबू, दगडाच्या पवळी काढण्याच्या या 3 दिवस रात्रंदिवस सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव धडक कारवाईत अनेक वर्षाचे प्रलंबित अतिक्रमण काढून रस्ते खुले करून चौक मोकळे करण्यात आले. नमस्कार. चिचोंडी पाटील ग्रामपंचायतने या आणि मागील मासिक मीटिंगमध्ये काही कठोर निर्णय घेतले होते आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक ज्या मोकळ्या जागा आहेत, रस्ते येतं, जिथं रस्ते अडवलेले येतं आणि मोकळ्या टापऱ्या टाकून रस्ते जागा बळकावण्याचा प्रकार काही सुरू केला होता. त्याबाबत आम्ही काही कठोर पावलं उचलले आणि अनेकांना नोटिसा धाडल्या, अनेकांना निमंत्रण दिलं होतं की तुम्ही जे अतिक्रमण केलेलं येतं त्या अतिक्रमणासंदर्भात आपण तोडगा काढू. एखाद्याचा व्यवसाय चालू असेल, एखाद्याचा हातावरचं पोट असेल, त्याच्यावर मार्ग काढू. परंतु 100-100, 50-50 एकरवाल्यांचे जर रस्ते अडवून ताबे मारायचं जर दिसलं तर ते आम्ही खपून घेतलं जाणार नाही. अनेक तक्रारी ग्रामपंचायतकडे आल्या. आम्ही तो ठराव केला. काही अतिक्रमण आज काढलेले आहेत, यापुढे बी उद्यापासून काढणार आहोत. आणि आत्ता सरकारी दवाखान्या जवळचं अतिक्रमण काढलं. सरकारी दवाखान्याच्या आणि नगर जामखेड रस्त्याच्या मध्ये जुना सरकारी दवाखाना याच्यामध्ये काही गॅप शिल्लक आहे. निश्चितच आपण भाजीपालेवाल्यांसाठी ती जागा सोडलेली आहे. तिथं भाजीपालेवालेच बसले पाहिजे. इथं आपली दैनंदिन बाजारपेठ भरती, छोटासा बाजार भरतो. तर या ठिकाणी टपऱ्या कोणी मारायचा नाही. या ठिकाणी भाजीपाला निश्चित तुम्ही विका, त्याला ग्रामपंचायत काही हरकत घेणार नाही. पण तुम्ही आज टपरी मारतान, उद्या त्याला कंपाऊंड मारतान, उद्या त्याला दुकान बनवतान, उद्या शेड. आमच्याकडे तक्रारी आल्या होता. निश्चितच तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी व्यवस्था करून दिली जाईल. परंतु तुम्ही जर रोज त्या ठिकाणी बसता म्हणजे ती जागा तुमची नाही. आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही. पण ग्रामपंचायतकडे तक्रार येते, एकाने मारलं का दुसऱ्याने मारली तिसरी. कोणीतरी एक जणांनी टपरी टाकलेली, ती सुद्धा टपरी ज्याची आहे त्याला विनंती आहे काढून घ्या. तुम्ही तिथं व्यवसाय करा, छत बांधा, हरकत नाही. परंतु तुम्ही टपरी आणि तिथं जर मटक्याचे त्याचबरोबर गोवा, मावा असं जर काही उद्योग करीत असतील तर मी सरपंच या नात्याने ती खपून घेतलं जाणार नाही. तसा ठराव सुद्धा केलेला आहे. जरी माझा कार्यकाळ संपला, माझा ठरावाचा कार्यकाळ संपणार नाही. चिचोंडी पाटीलचा जागृत ग्रामस्थ म्हणून मी याचा लढा थांबवणार नाही. मग सुप्रीम कोर्टामध्ये 25 लाख रुपये जरी भरायची वेळ आली तरी मी हा पिच्छा या अतिक्रमणधारकांचा, रस्ते अडवणाऱ्यांचा सोडणार नाही. या निमित्ताने सांगतो मनापासून. आज ज्यांनी सहकार्य केलं, म्हणजे ट्रॅक्टरवाले असतील, JCB वाले असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, अनेक सदस्य येतं, पण इथं 2च सदस्य आले. त्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. निवडणुका होतच असतात, अनेक जण होऊन गेले, परंतु जे असे विधायक कामासाठी सदस्य उभा राहते त्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे, त्यांचा आभार मानणं. ट्रॅक्टरवाले, JCB वाले कोणी येत नाही अतिक्रमण काढायला अर्ध्या रात्री, मध्यरात्री, ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांचं सुद्धा मनापासून खूप खूप आभार. सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.